पण उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांचे भाऊ राज ठाकरे हे सुद्धा निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षांबद्दल सुद्धा चर्चा करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. मनसेच्या महत्त्वाच्या बाजू आपण ज्याला म्हणूयात मजबूत बाजू काय आहेत, तर राज ठाकरे यांचा एक एक स्वतःचा करिश्मा आहे, त्यांची एक स्वतःची ताकद आहे. ते प्रभावी वक्ते असल्यामुळं लोकांच्या भावनेला साथ घालू शकतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच वक्तव्य केलेलं होतं की मराठी माणसांसाठी शेवटची संधी आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, त्यामुळं लोकांच्या भावनेला हात घालून एक प्रकारे जनाधार किंवा मतदार निर्माण करण्याचा प्रयत्न हा राज ठाकरे यांचा नेहमी राहिलेला आहे आणि आता तो उद्धव ठाकरे यांच्या सोबत येऊन सुद्धा ते करण्याचा प्रयत्न करतील. पण मुंबईमधले जे मराठी पट्टे म्हणजे मग वरळी, दादर, शिवडी हा जो भाग असेल, या भागांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेची ताकद आहे. म्हणजे तिथे उमेदवार जरी त्यांचा निवडून येत नसला तरी सुद्धा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची मतं हे त्यांचे उमेदवार घेत असतात. त्यामुळं मराठी पट्ट्यामध्ये त्यांची ताकद आहे, पण ती मर्यादित आहे. त्यामुळे त्याचा फायदा सुद्धा त्यांना होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की त्यांची जेवढी ताकद आहे त्या ताकदीला ताकद आता उद्धव ठाकरे यांच्या मतांची लागणार आहे. त्यामुळं दोन भावांची मतं एकत्र होणं हे मनसेसाठी कुठेतरी शुभ संकेत म्हणजे त्यांना त्याचं मिळेल का किंवा त्यांचा फायदा त्यांना होईल का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. आणि जे तीन कमकुवत बाजू यामध्ये मनसेच्या दिसतात, त्यामध्ये मराठी पट्ट्यामध्ये मर्यादित प्रभाव आहे, मतदार आहे, पण तो मतदार त्यांना जिंकून देऊ शकत नाहीये. अनेक वर्षांपासून राज ठाकरे हे मराठी भाषा, मराठी माणूस किंवा मराठीच्या मुद्द्यावरती, मुंबईच्या मुद्द्यावरती रोखठोक भूमिका घेत असतात. त्यामुळे त्यांच्या भावनेला किंवा त्यांच्या फिलिंग्सला आता मतदार साथ देणार का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांचा जो लोकल कनेक्ट मुंबईमध्ये आहे, शाखांपर्यंत, सोसायट्यांपर्यंत, लोकांच्या बिल्डिंग्सपर्यंत, तसा कनेक्ट राज ठाकरे यांचा असल्याचा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा लोकल कनेक्ट सुद्धा महत्त्वाचा आहे. तो लोकल कनेक्ट आता आगामी निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा त्यांना निर्माण करावा लागणार आहे. कारण दादर माहीम विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या मुलाचा सुद्धा पराभव या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला होता. त्यामुळं हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. मराठी मतदारांबद्दल आपण बोललो, पण राज ठाकरे यांच्याबद्दल सातत्याने जी चर्चा होते, राज ठाकरे यांच्यावर उत्तर भारतीय मतदारांची नाराजी आहे. आता उत्तर भारतीय मतदारांची नाराजी का आहे, तर राज ठाकरे सातत्याने मराठीचा मुद्दा असेल, मुंबईचा मुद्दा असेल, भूमिपुत्रांचा मुद्दा असेल किंवा इथल्या मराठी भाषांचा मुद्दा असेल, मराठी सोसायट्यांचा मुद्दा असेल, मराठी माणसाशी संबंधित जेवढे काही मुद्दे असतील, मग आता शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा जो निर्णय घेतला त्याला सुद्धा राज ठाकरे यांनी विरोध केलेला होता. असे अनेक मुद्दे आहेत जिथे जिथे मराठीचा मुद्दा येतो तिथे राज ठाकरे उघडपणे भूमिका घेतात आणि एक प्रकारे अनेकदा ते उत्तर भारतीय मतदारांवरती टीका सुद्धा करतात. 2007-8 मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने रेल्वेचं जे आंदोलन केलं त्यावरून सुद्धा त्यांच्यावरती तो शिक्का बसलेला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना उत्तर भारतीय मतदार मिळणार का, त्यांना मतदान करणार का. आणि या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जे उत्तर भारतीय मतदार आहेत ते कायम राहणार की दुरावणार हा सुद्धा या निमित्ताने प्रश्न आहे.